नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपला खूप दिवसानंतरचा हा व्हिडिओ आहे. तर या ठिकाणी आपल्या बागेमध्ये आंब्याबहाराची जी फळं लागलेली आहेत, तर आज आपण त्यावर एक व्हिडिओ बनवतो आहे. तर आज रोजी आपल्या फळाची साईज छान प्रकारे झालेली आहे आणि जसंही आपले जून जुलैमध्ये आपला पाऊस पडणार त्यावेळेस फळं आपले 200-250 साईजचे असणार. तर यावर्षी अतिशय खराब वातावरण असल्याकारणाने बऱ्याचशा बागांमध्ये फळधारणा ही चांगल्या प्रकारे झाली नाही. परंतु आपल्या बागेवर प्रत्येक वर्षी चांगल्या पद्धतीचा बहर हा सेट होतो आणि त्याचं कारण म्हणजे व्हरायटीवर सुद्धा खूप सारं अवलंबून असते. आपल्या झाडांमध्ये फुटताना फ्लावरिंगच्या वेळेस शक्यतो प्रॉब्लेम येत नाही, फुल ड्रॉप होत नाही, फळ ड्रॉप होत नाही. त्यामुळे चांगल्या प्रकारे आपला बाग प्रत्येक वर्षी लोड होतो. 23 सप्टेंबर 2016 या रोजीची आपली लागवड आहे. आपल्या बागेला येणाऱ्या 23 सप्टेंबरला 8 वर्ष पूर्ण होतील. परंतु आपलं 6वं पीक या ठिकाणी आपण हे घेतलेलं आहे. आतापर्यंत आपण 5 वेळेस या बागातून फळं बाहेर काढलेली आहेत आणि याही वर्षी अशा प्रकारे आंबे आपल्याला झाडावर लागलेला आहे. साईज एकदम जबरदस्त झालेली सध्या आणि विशेष करून प्रत्येक झाडावर आपल्या फळं लागलेली आहेत. या अशा पद्धतीने साईज झालेली आहे आज रोजी. तर शेतकरी मित्रांनो, आता जून जुलैमध्ये बरेचसे शेतकरी मोसंबीची लागवड करत असतात. तर लागवड करत असताना आपण न्यू सेलार, ओरिजिनल न्यू सेलार या रोपाची निवड केली पाहिजे. त्याच्यानंतर नर्सरीतून रोपं घेत असताना त्या नर्सरीवाल्यांची मातृवृक्षाचे जे झाड असतात, मातृवृक्ष ज्या मातृवृक्षापासून नर्सरीवाले जे रोपं तयार करतात, तर ती बाग बघणं गरजेची आहे, जेणेकरून आपल्याला रोपं हे खात्रीशीर मिळतील. आणि रोपं घेत असताना रोपाची बांधकाम जे ग्राफ्टिंग म्हणतो आपण, ती व्यवस्थित 1.5 फुटावर झालेली पाहिजे. काडींवरती डिंकाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी नसायला पाहिजे, जेणेकरून आपली बाग भविष्यात खराब होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या भरवशाच्या ठिकाणी रोपं घेऊ शकता, परंतु मी जे सांगितलं या गोष्टी चौकशी करणं गरजेचं आहे. आपल्याकडे सुद्धा नर्सरी आहे, आपणही रोपं देतो. आपल्याकडे ओरिजिनल जंबेरी खुंटावर न्यू सेलार रोपं हे मिळतात. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या झाडावरती आज रोजी हा जो आंब्याबहर आहे हा लागलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, बागेचं नियोजन करत असताना जसं की शेणखत असेल, रसायन खत असेल, तसेच फवारण्या आणि पाण्याचं नियोजन हे व्यवस्थितरित्या जोही कोणी हँडल करेल त्याची बाग ही चांगल्या प्रकारे डेव्हलप होती आणि फळं पण देते. आपण बागेमध्ये आंतरमशागत करत नाही, तुम्हा सर्वांना माहीत आहे. तर या ठिकाणी बघू शकता, संपूर्ण झाडावर आपल्याकडे आंब्याबहर लागलेलं आहे आणि विशेष करून आपल्या बागेमध्ये झाडं पिवळे नाहीत. झाडांमध्ये तूट, जे की आपण मर म्हणतो, खाडण्या, तोही प्रकार आपल्याकडे नाही आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी माल आपल्या बागेवर लागलेला आहे. शेतकरी मित्रांनो, कृपया चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता. ऑल नोटिफिकेशन बटनही क्लिक करू शकता, जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेशन, नवीन नवीन व्हिडिओ आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात.